अरे घरी फोन लावून दिल ती काय करायला आता काय तुझी काय वाट गेली, तुझी वाट लागली आता. आता लावू तू का परत? दे रे भाऊ, पूर्ण केलेलं आहे, आता पूर्ण व्हायला पाहिजे. ती परत डायरेक्ट टेन्शन मध्ये येऊन लागली असेल खाऊ का नाही रे दादा, आता पुरा प्रँक तर पुराच करायला लागेल ना, प्रँक पुरा. प्रैंक पे मजाक मजाक में मर गया रजाक हो जाएंगे उधर. तर गाईज आपण तिला आता परत फोन लावून सांगून देऊ प्रँक करत होतो. नाही नाही भाऊ, नाही नाही काय नाही मी ती पाठू राहिली. अरे मग टेन्शन मध्ये येऊन लागली असेल रे. टेन्शन काय त्याच्यात, मग तो काय दबदबा बिबदबा आहे का नाही घरात? असे मित्र आहे तुमच्याच पायरे लोकांच्या पार्क. अरे इथे लोकांच्या टाटा सुमो सफारी गायब होता रे, ती स्कूटी काय चीज आहे रे. आपण लावून सांगून देऊ तिला आता. थोड्या वेळानंतर बिझी बिझी येऊ राहिला आता. पुढं काय डायल केलेला नंबर सध्या व्यस्त. तर आता परत फोन आला, आपण आता तिला बघू पहिले, फोन देणार आहे. पहिले बघू, सांगू नाही. हॅलो. हॅलो, हा फोन का बरं कट करताय तुम्ही सारखा? हा मग तेच जाणार आहे, तुला सांगितलं होतं ना. तुम्ही ॲटिट्यूडच बदलून टाकलाय ना, सांगून कट होत राहिले म्हणजे काय काय सांगून त्यांनी सोडून घेतलेली होतं. नाही का काही आपलं आधीपासून ठरलेलं आहे ना सगळ्या गोष्टी, आपण एकमेकांना ट्रान्सपरन्सी देतो, सांगतो. मग मी तुला ट्रान्सपरंटली सांगितलं मी जातोय, तुला एवढी ट्रान्सपरन्सी घेऊन सांगितलं मी चाललोय त्या मुलींसोबत, तरी तुझं तेच करते तू. असं अरे सकाळी बोरिंग बघेन तुम्ही मला आज 5 वाजता सांगून राहिले, याला ट्रान्सपरन्सी म्हणता का बाबड्या? ट्रान्सपरन्सीच आहे ना, उद्या जाणार आहे ना, आज सांगतोय ना, मग मी निघून गेल्यावर सांगतोय का तुला? जाणार असं तुम्ही काय, तुमचं काय रोल पाहिजे होता? मला माझ्या माहेरी जायचं राहिलं कुठे गावाला, तरी मी विचारते बघ तिथं जाऊ का? अरे मग तू बायको आहे माझी. तू बायको आहे, तुला विचारावं लागेल मला. आवाज ब्रेक होतोय बाबा तो. म्हंटल तू बायको आहे, तुला विचारावंच लागेल ना. हो बापरे, लय बेकार नाही. मग आता या तुमच्या वाक्यावरून तरी वाटतंय मला तुम्हाला 100% कोणतरी भेटलंय त्यांच्या बरोबर तुम्हाला जाय. ते काय समजायचं, समज तू आता तो मी जाणार आहे उद्या आणि मी चाललोय. असं नाही जाऊ बरं का बापड्या, हे असं मी चाललोय, मी बरोबर जातोय, त्याने असं संसार नाही होत. ज्या पोराला संसार करायचा राहिला ना, तो असं उद्योगच करत नाही. याचा अर्थ असा होतो तुम्हाला संसार करायचा नाही, सांगून द्या मग क्लिअर तसं. आता तुला जे समजायचं, नाही मी कशाला नाही म्हणते, तुला जे समजायचं ते समज. मी आता चाललोय, उद्या जाणार आहे मी. फायनल जात आहे. हा काय करणार आहे तू? काय म्हणजे तुम्ही मला उकसू राहिले का? तू काय करणार आहे, काय करणार आहे? मग मी काहीतरी चुकीचं बोलेल, मग काहीतरी मोठं भांडण करायचा मूड आहे का तुमचा? मग मी प्रेमात सांगतोय जाऊ दे, संपला विषय. एक छोटासा विषय होता, मी उद्या चाललोय. हो ठीक आहे, जाऊन या. मी प्रेमातच सांगते ना बबड्या, मी त्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. मला खरंच त्रास होतो, नका जाऊ. बर आता मला सण नाही होत. पिंजरा पांढऱ्यांबरोबर फोटो पाठव काही. हॅलो, काय ऐक आता, आम्ही आता गोवा कॅन्सल केलंय. आम्ही अलिबागला चाललोय. 1 डे स्टे राहील. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी किंवा संध्याकाळून घरी येऊन लागू. आता काहीच बोलू नको. आणि काय सगळ्यांनी माझ्यावरच आता आणलंय, तू काय माझं असं करू नको सगळ्यांसमोर. मी चाललोय आता आणि जाणार आहे सोनाली. पहिली गोष्ट, तुमचा आवाज इतका ब्रेक होतोय ना, नेटवर्क मध्ये जा आणि मला फोन. हे बघ, मी जाणार आहे आता. आम्ही गोवा कॅन्सल केलंय, अलिबागला चाललोय. 1 डे स्टे राहील. मी तुला आता सांगतोय, मी ऍज अ नवरा म्हणून तुला सांगतोय. इतक्या वेळ मी तुझ्याशी प्रेमात बोलत होतो, आता तुला क्लिअर सांगतोय मी जाणार आहे. मी गोव्याला न तुझ्यासाठी स्किप केलं. आता अलिबागला जाऊन 1 डे 1 दिवस स्टे करू मॅक्झिमम. आम्ही नेक्स्ट डे येऊन लागू. माझ्यासाठी स्किप केलं म्हणतोच आहे ना, दुसऱ्या लोकेशनला चालले तुम्ही. माझ्यासाठी गोवा स्किप केलं. मला काही गोवा अलिबाग याच्याशी प्रॉब्लेम नाही.
मी पोरींबरोबर चालले ना. मग काय झालं पोरींसोबत चाललोय तर बापड्या, का बरं त्रास देता हो तुम्ही मला असा? मी आता जाणार आहे चाललोय तू बॅग भरणार आहे माझी तर बर अरे मी सगळे नवे कपडे ना काही चिनी कापून ठेवते आता घरी. कसे जातात तेच बघते मी आता. मी ना कपडे घेऊन टाकेल आता तर मी जाऊनच दाखवेल आणि जाणार आहे मी तुला काय करायचं करून घे. बापरे, तुम्ही नाही कसं बोलायला लागून म्हणजे का बाबा? 100% तुम्हाला कोणतरी ठेवून दिलेली आहे.